नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलवर। मित्रांनो, जर तुम्ही कमोडिटी सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर आपल्याला माहिती आहे की कमोडिटी सेगमेंटमध्ये आपण फक्त फ्युचर आणि ऑप्शन्समध्येच ट्रेडिंग करू शकतो। आता ऑप्शन्स ट्रेडिंग करायचं आहे म्हणजे ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी यूज करणं आलं। आता ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी जर तुम्हाला बनवायच्या असतील कमोडिटी सेगमेंटसाठी तर तुम्ही धनचं कमोडिटी सेगमेंटसाठीचं कस्टम स्ट्रॅटेजी बिल्डर फीचर वापरू शकता। कशा पद्धतीने ते वापरायचं आहे त्याचाच आजचा व्हिडिओ राहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला धनच्या ऑप्शन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर यायचं आहे। लॉग इन करायचं आहे ॲप्लिकेशनवर। पर्पल कलरचं ॲप्लिकेशन तुम्हाला बघायला मिळतं, त्याच्यावर लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला स्ट्रॅटेजीच्या सेक्शनमध्ये जायचं आहे। स्ट्रॅटेजीच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे पहिलाच ऑप्शन कस्टम बिल्डरचा बघायला मिळतो। आता याच्यावर ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवला आहे जो इक्विटी सेक्शनसाठी आहे। आता तुम्ही म्हणाल की इथे कुठेच कमोडिटी आपल्याला बघायला मिळत नाहीये, तर ती कमोडिटी आपल्याला इथे सर्च करावी लागेल। सर्चवर गेल्यानंतर इथे ज्या कमोडिटीमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं आहे ती कमोडिटी सर्च करायची आहे। धनमध्ये जर ट्रेडिंग करत असाल तर गोल्ड मिनी, सिल्वर मिनी, क्रूड ऑइल मिनी आणि नॅचरल गॅस अशा कमोडिटीजमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता। आता मला इथे नॅचरल गॅसमध्ये जर ट्रेड करायचं असेल तर नॅचरल गॅसचं फ्युचर सिलेक्ट करायला लागेल किंवा नॅचरल गॅसचं एप्रिलचं फ्युचर आहे। दोन प्रकारचे इथे फ्युचर्स आहेत, नॅचरल गॅस आणि नॅचरल गॅस मिनी पण फ्युचर आपण इथे सिलेक्ट करू शकतो। तर मी इथे नॅचरल गॅसचं फ्युचर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळते जवळजवळ 1.5% जे आहे ते नॅचरल गॅसचं फ्युचर अप चालू आहे। 151 रुपये त्याची किंमत चालू आहे। आता हे स्ट्रॅटेजी बिल्डरमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑप्शनसाठी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती ऑलरेडी एक स्ट्रॅटेजी इथे त्यांनी बनवून दिलेली आहे, तर ही डायरेक्टली तुम्ही यूज करू शकता। एक्झिक्यूट बटनवर क्लिक करून ह्या जे दोन्ही ऑप्शन्स आहेत ते तुम्ही एक्झिक्यूट करू शकता। जर तुम्हाला स्वतःची स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर न्यूमध्ये जाऊ शकता आणि नवीन स्ट्रॅटेजी बनवू शकता। नवीन स्ट्रॅटेजी बनवून दाखवतो। पहिल्यांदा ही जी बनवलेली स्ट्रॅटेजी आहे ती डिलीट करूया। न्यूमध्ये गेल्यानंतर इथे ऑप्शन चेन ओपन होते नॅचरल गॅसची। एक्सपायरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। 24 मेची एक्सपायरी आहे आणि 21 जूनची एक्सपायरी आहे। 24 एप्रिलची एक्सपायरी नाही आहे, कालच एक्सपायर झालं आहे कॉन्ट्रॅक्ट। 23 एप्रिलला कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर झालेला आहे। आता 24 मे आणि 21 जूनची एक्सपायरी आपल्यासमोर आहे। ऑप्शन चेन त्याप्रमाणे बघायला मिळते। कॉल्स कुठले ॲड करायचे आहेत, पुट्स कुठले ॲड करायचे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। मला इथे 150 रुपयाचा 155च्या स्ट्राईक प्राईसचा कॉल बाय करायचा आहे। मग इथे तुमचा हा कॉल ॲड झालेला बघायला मिळतो, त्याचा जो प्रीमियम आहे तो इथे बघायला मिळतो। त्याचबरोबर तुम्हाला बाईंग करायचं आहे का सेलिंग करायचं आहे ते मी इथून पण चेंज करू शकता। जसं की मी इथे बाय आणि सेल सिलेक्ट केलं। पुट बाय करायचं आहे का कॉल बाय करायचं आहे हेही इथे बघू शकता। आणि जर तुम्हाला स्ट्राईक प्राईस चेंज करायची असेल तर प्लस मायनस बटन यूज करून तुम्ही स्ट्राईक प्राईस देखील इथे चेंज करू शकता। लॉट साईज पण तुम्हाला चेंज करता येतो। आणि अजून जर याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल, जसं मला कॉल पण बाय करायचं आणि पुट पण बाय करायचं आहे तर मी इथे पुट पण ॲड केलेला तुम्हाला बघायला मिळेल। तर या प्रकारची एक स्ट्रॅटेजी मी इथे स्वतः तयार केलेली आहे। जर तुम्हाला फास्टमध्ये स्ट्रॅटेजी तयार करायची असेल किंवा जर तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवता येत नसेल तर तुम्ही यांचा फास्ट क्रिएटचा ऑप्शन देखील यूज करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा व्ह्यू जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्या पर्टिक्युलर व्ह्यूप्रमाणे तुम्हाला इथे स्ट्रॅटेजी सांगितली जाईल। बुलिश व्ह्यू जर असेल तर 3 प्रकारच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला बघायला मिळतात। बेरिश व्ह्यू जर असेल तुमचा तर 3 प्रकारच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला बघायला मिळतात। नॉन डिरेक्शनसाठी 4 वेगवेगळ्या आहेत आणि एनी डिरेक्शनसाठी 4 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बघायला मिळतात। आता इथे माझा बुलिश व्ह्यू आहे आणि बुल पुट स्प्रेड मला करायचा आहे, तर कुठल्या स्ट्राईक प्राईसचा पुट मी इथे बाय करायला पाहिजे आणि कुठल्या स्ट्राईक प्राईसचा पुट इथे सेल केला पाहिजे या सगळ्या गोष्टी इथे डिटेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि एक्झिक्यूट करायचं असेल तर सिम्पली तुम्ही डायरेक्टली एक्झिक्यूट पण करू शकता। थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर पे ऑफ सिम्युलेशन म्हणजे ही पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी बनवल्यानंतर मला प्रॉफिट किती होणार आहे आणि लॉस किती होणार आहे मॅक्सिमम याचे डिटेल्स बघायला मिळतात। रिस्क रिवॉर्ड रेशो काय असणार आहे आणि ब्रेक इव्हन पॉईंट काय असणार आहे याचे पण डिटेल्स मला इथे बघायला मिळतात। त्याचबरोबर या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीसाठी तुम्हाला मार्जिन रिक्वायरमेंट काय आहे, फायनल मार्जिन किती लागणार आहे, ओव्हरऑल मार्जिन किती आहे, हेज बेनिफिट किती आहे आणि नेट प्रीमियम तुमचं रिसीव्ह होणार आहे का पे होणार आहे या गोष्टी बघायला मिळतात। टॉपअपचा पण ऑप्शन इथे दिला जातो आणि जर तुम्हाला पे ऑफ ग्राफ बघायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पे ऑफ ग्राफ देखील बघू शकता। हा पूर्ण कस्टम स्ट्रॅटेजी बिल्डर तुम्ही यूज करू शकता। पे ऑफ स्ट्रॅटेजी बरोबरच तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचा टेबल इथे बघायला मिळतो। आणि मोर ऑप्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर मोर ऑप्शनमध्ये जर तुम्ही प्राईस सिम्युलेट केली म्हणजे जर समजा 3-4 दिवसानंतर किंवा महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राईस जर समजा 154 रुपयापर्यंत गेल्यानंतर
मला याच्यामध्ये फायदा होणार आहे का लॉस होणार आहे हे बघायला मिळतं आणि त्यासाठी आपण प्रॉफिट टेबल जो आहे तो बघू शकतो. म्हणजे जरी मार्केट 154च्या वरती गेलं तरी मला लॉस होणार आहे, म्हणजे आपल्याला इथे कळतं की मार्केट अजून थोडंसं पुढे जायला पाहिजे तर आपल्याला प्रॉफिट इथे बघायला मिळेल. 160 पर्यंत जर 4 मे पर्यंत मार्केट गेलं तर 5,000 रुपयाचं मला प्रॉफिट इथे होऊ शकतं. कुठला पुट लॉस करून देणार आणि कुठला पुट बाय करून देणार या सगळ्या डिटेल तुम्ही इथे बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे चार्ट बघायला मिळतो ज्याच्यामध्ये तुम्ही नॅचरल गॅसची प्राईस आणि तुमची जी काही स्ट्रॅटेजी चार्ट आहे त्याचं कंपॅरिझन करू शकता आणि मल्टी स्ट्राईक OI इथे सिलेक्ट करून जो काही तुम्ही इथे ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट खरेदी केलेले आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन डेटा किंवा OI किती आहे याचंही ॲनालिसिस करू शकता. याचबरोबर जर तुम्हाला स्ट्रॅटेजी तयार करता येत नसेल तर पहिला ऑप्शन मी सांगितला फास्ट क्रिएटचा, पण अजून पण जास्त स्ट्रॅटेजीज तुम्हाला बघायच्या असतील तर प्री बिल्ड स्ट्रॅटेजीजमध्ये जाऊन तुम्ही त्या स्ट्रॅटेजी बघू शकता. प्री बिल्डमध्ये गेल्यानंतर नॅचरल गॅसच्या रिलेटेड 14पेक्षा जास्त स्ट्रॅटेजीज आपल्याला इथे बघायला मिळतात. इथेही आपल्याला तेच करायचं आहे, आपला व्ह्यू जो आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्या व्ह्यूप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ट्रेड करता येतात. बुलिश बघितला तर बुलिशमध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत आणि त्यामध्येही 10 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आपल्याला बघायला मिळतात. जसं की बुल कॉल स्प्रेड मी सिलेक्ट केल्यानंतर वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईजमध्ये वेगवेगळ्या 10 स्ट्रॅटेजीज बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये कुठल्या स्ट्राईक प्राईजचा कॉल बाय करायचा आहे आणि कुठल्या स्ट्राईक प्राईजचा कॉल सेल करायचा आहे याचे डिटेल्स येतात. एक्सपायरी इथे सिलेक्ट करता येते. या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमध्ये मॅक्सिमम प्रॉफिट किती असणार आहे, मॅक्सिमम लॉस किती असणार आहे, ब्रेक इवन पॉईंट किती असणार आहे आणि ही जर स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करायची असेल तर एक्झिक्यूट ट्रेडचं बटनही आपल्याला दिलं जातं, ज्याच्यावरून क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली हा ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. सो कमोडिटी सेगमेंटमध्ये जर तुम्हाला कस्टम स्ट्रॅटेजी तयार करायची असेल तर हे 2 ऑप्शन वापरू शकता. एक तर बिल्डर आहे आणि प्री बिल्ड स्ट्रॅटेजी, जे बनवलेल्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या तुम्ही यूज करू शकता. एक्झाम्पल आपण अजून एक बघूया क्रूड ऑइलचं. जर सर्च ऑप्शनमध्ये मी इथे क्रूड ऑइल टाकलं तर क्रूड ऑइलबद्दल मला इथे क्रूड ऑइल मिनीचं एक्झाम्पल बघूया. मिनीमध्ये थोडासा लॉट साईज छोटा असतो, तर मिनीमध्ये पण आपल्याला प्री बिल्डच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बघायला मिळतात. नॉन डिरेक्शनची एकच स्ट्रॅटेजी आहे, एनी डिरेक्शनची पण एकच स्ट्रॅटेजी आहे. आता ज्या पद्धतीने मार्केट असेल त्या पद्धतीने इथे स्ट्रॅटेजीज बनवलेल्या असतात. या नॉट अन ॲडवाईस और रेकमेंडेशन आहेत. तुम्ही तुमचा ॲनालिसिस करून सगळ्या गोष्टी करू शकता आणि जर ही स्ट्रॅटेजी मला करायची असेल तर कुठल्या कॉलमध्ये आणि पुटमध्ये मला एंट्री करायची आहे. आता क्रूड ऑइलची एक्सपायरी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, त्या पद्धतीने तुम्ही ही एक्सपायरी बघू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही कमोडिटी सेगमेंटसाठीही स्ट्रॅटेजी बिल्डर यूज करू शकता आणि तुमचं कमोडिटीचं ऑप्शन ट्रेडिंग सुधारू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जर्नी तुमची चांगल्या पद्धतीने करू शकता. आय होप हा फीचर तुम्ही यूज करत असाल आणि जर यूज करत असाल तर त्याचा एक्सपिरियन्स काय आहे तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. काही डाऊट असेल तरी तो कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.